आणखी एक विषय होता की एनसीपी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक गौप्यस्फोट केलाय की 100 दिवसात एक बळी गेलेला आहे, 6 महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे आणि त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य होणार नाही, मात्र जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल. आता हे मी कसं काय सांगू? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशी अनेक पात्र आहेत की ज्या पात्रांचे आता अनेक चेहरे समोर येत आहेत. मुंडे यांचा बळी गेला, अजून काही अशा प्रकारचे. आता मी सांगतो ना तुम्हाला, जयकुमार रावल यांनी जी रावल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जे घोटाळे करून ठेवलेले आहे कोट्यवधी रुपयाचे, हे अत्यंत गंभीर आहे. जनतेचा पैसा कशा प्रकारे खोटी कर्जदार कुटुंबातले निर्माण करून कोट्यवधी रुपये कसे लाटले, हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी माझं काम चालू आहे पाठवणार. आणि मला त्यांना विचारायचं आहे, तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिलेला आहे का? नाव लक्षात ठेवा, जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत. माजी राष्ट्रपती म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयाने लाटली, राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत गेली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेरे मारलेले आहेत त्या लुटमारीवर. असे मंत्री सरकारमध्ये आहेत. असे हे एक नाहीत रावल, असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत. त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं, बिघडवलेलं आहे. अशा मंत्र्यांची बळी जाणारच. आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारं पुरवत आहेत, त्यांचा मी आभारी आहे. राऊत साहेब, काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केलंय जे वादग्रस्त बनत आहे. ते असं म्हणतात की औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर आहे. बघा, भारतीय जनता पक्षाच्या लोकांची राज्य करण्याची पद्धत ही नक्कीच कपट आणि कारस्थानाची आहे. कपट आणि कारस्थान राजकारणामध्ये कोणी आणला असेल गेल्या 10 वर्षात अत्यंत क्रूर पद्धतीनं, ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणलं. आपल्या विरोधकांना तुरुंगात टाकणं, विरोधकांच्या कुटुंबियांचा छळ करणं, मित्रपरिवाराचा छळ करणं, अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. हल्ले करणं, हल्ले घडवणं, बदनामी करणं. हे सत्य आहे की या देशातल्या राजकारणातला सुसंस्कृतपणा हा भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पूर्णपणे खतम केला, हे सत्य आहे. नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहाजी असतील, महाराष्ट्रात अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेल्या राजकारणाचा नवीन एक पॅटर्न आहे. मागच्या 5 वर्षात हे आम्ही अनुभवलंय, आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एक आग आणि संताप नक्कीच आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांना जी उपमा दिलेली आहे ते त्यांचं मत आहे, ते त्यांचं मत आहे. पण हे बोलण्याची वेळ आपल्या राजकीय विरोधकांवर काय येते याचं आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजे. आता हर्षवर्धन सपकाळ औरंगजेब म्हटले म्हणून भाजपचे लोक त्यांना अफजल खान म्हणतील, बाकी काय, अजून काही म्हणतील, चंगीज खान म्हणतील. हे किती काळ चालणार? तुम्ही तुमच्या राज्यकारभारात सुधारणा केली पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ना, त्यांचा विचार तुम्ही मान्य करा की सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी राज्य बनवलं. त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन हे राज्य बनवलं, हिंदवी स्वराज्य बनवलं, म्हणून हे राज्य निर्माण झालं आणि टिकलं. अशा प्रकारे ज्या प्रकारे आज देवेंद्र फडणवीस शिवरायांचं नाव घेऊन किंवा मोदीजी शिवरायांचं नाव घेऊन राज्य करतायत, तसं राज्य त्यांनी कधी केलं नव्हतं. राऊतसाहेब, औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दलानं आज आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज्यभर आंदोलनाचं एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात देशात राज्य कोणाचं आहे? राज्य कोणाचं आहे? त्यांचंच आहे ना, त्यांच्याच पक्षाचं आहे ना. मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत? याच विचारांच्या लोकांचे आहेत, हिंसक हिंदुत्ववाल्यांचे आहेत. मग त्यांना अडवलं कोणी कबर हटवायला?
शासनाने हटवावी ना. मारामाऱ्या कशाला करताय, नाटकं कशाला करताय, लोकांना त्रास का देताय? सांगा RSS ला फरमान काढा म्हणून. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे RSSचीच पिल्लं आहेत ना, सगळी भाजपचीच पिल्लं आहेत. मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा. हिंमत आहे काढण्याची? या क्षणी औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केंद्र सरकारचं पोलीस दल आहे. मग ते का ठेवलंय? संरक्षणासाठी. केंद्र सरकारचं पोलीस दल आहे आणि ती जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे ना. मग ही नाटकं कशा करताय तुम्ही? तुम्ही आजचा अग्रलेख वाचा सामनाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला, देशाला दाखवलं, त्याचं स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर. महाराष्ट्रावरती हल्ला करण्याआधी किंवा हल्ला करायला येण्याआधी किंवा महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीनं संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी आणि मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं, असं आम्ही सांगतो नेहमी. आमच्या अंगावर येत्या महाराष्ट्राच्या. आधी जा औरंगाबाद, संभाजीनगरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची जी कबर तिथे खणलेली आहे, ती कबर बघा.